मेहता का उल्टा चष्मा. ऐका तरी इन्स्पेक्टर साहेब, अहो माझा ऐका तरी इन्स्पेक्टर साहेब. सगळ्याला घेऊन या. नटू काका आहे ना, सगळ्यांना आम्हाला का पकडून आणलं? आम्ही काय नाही केलं, असं काय करताय तुम्ही? ऐकून तर घ्या. सगळ्यांना लॉकअप मध्ये टाका टाका. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, प्लीज तुम्ही आम्हाला लॉकअप मध्ये टाकू नका. प्लीज नका टाकू. आतमध्ये जायचं नाहीये. नाही, आतमध्ये जायची कोणाची इच्छा असते साहेब? अच्छा मग कुठे जायचंय? पिक्चर पाहायला? चेष्टा करू नका साहेब. आता तुम्ही सिरियसली जरी म्हणालात ना पिक्चर बघायला जाऊ तरी नाही जमणार, कारण दुकानात खूप काम पडलंय. दिवाळी तोंडावर आली आहे. आजचा दिवस तर त्या लिकेज मध्येच वाहून गेला. 1 रुपयाचा पण धंदा नाही झाला साहेब. इट्स ओके शेठजी, वी विल कॅच अप. इन्स्पेक्टर साहेब आग्रह करत आहेत तर एकदा बघून घेऊया ना. कोणता पिक्चर सजेस्ट करताय इन्स्पेक्टर तुम्ही? हवालात. कोण आहे त्यामध्ये? तुम्ही सगळे टाकाय ना. अरे काय करताय मी आम्ही शायर आहोत आणि थोड्या वेळात आमचा मुशायरा आहे आणि तुम्ही आम्हाला जेलमध्ये जायची शिक्षा देताय. तुम्हाला यायचं असेल तर आमच्या मुशावऱ्यामध्ये या. ये झोप. टाकाय ना टाका. इन्स्पेक्टर साहेब ऐकून घ्या जरा माझं. तुम्ही इन्स्पेक्टर चालूजी पांडेजीने ओळखता? हो माझे सिनियर आहेत ते. अरे वा, ते तर आम्हाला सगळ्यांना ओळखतात आहे ना. त्यांना एकदा फोन करून बोलावून घ्या ना, ते ओळखतील आम्हाला सगळ्यांना. म्हणतील की अरे कोणाला पकडून आणलात, ही सगळी चांगली माणसं आहेत, सोडून द्या या सगळ्यांना. अगदी बरोबर. खबरदार जर तुमच्या तोंडातून आमच्या सरांचं म्हणजे इन्स्पेक्टर चालू पांडे यांचं नाव घेतलं तर इथे येताना सगळेच त्यांची ओळख घेऊन येतात. जेवढी जास्त ओळख सांगत बसाल तेवढे जास्त फटके पडतील. अजून कोणी ओळखतं पांडेजींना? नाही, हे बघा, आम्ही सगळे चांगल्या घरातली माणसं आहोत. गोरेगाव ईस्टला पावडर गल्ली जी गोकुळधाम सोसायटी आहे ना, तिथला मी एकमेव सेक्रेटरी आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फोन करून विचारू शकता. सोसायटीमध्ये कोणालाही. अरे भिडे, सोसायटीमध्ये कोणाला विचारणार बाबा? सगळे सदस्य तर आपण इकडे जाऊ अरे आपल्या सगळ्यांच्या बायका तिकडेच आहेत ना. आपल्या सगळ्यांच्या. म्हणजे तू सोडून आम्हा सगळ्यांच्या बायका तिकडे आहेत. मला वाईट वाटेल असं टोंट मारायची एक पण संधी सोडत नाहीस तू. मी काय वाईट बोललो? कोणता टॉन्ट मारला मी? बायकोचा विषय कशाला काढला तू, जेव्हा तुला माहिती आहे की माझं लग्न झालेलं नाहीये? पोपटलाल, आता तुझ्या लग्नाचा या गोष्टीशी काय संबंध आहे? ते तर मी इन्स्पेक्टर साहेबांना खरं वाटावं की मी सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी आहे म्हणून मी सांगितले की सोसायटीच्या सदस्यांना फोन करून विचारा. आता आपण सगळे तिकडे आहोत म्हणून म्हणालो की आमच्या सगळ्यांच्या बायकांना, तुझ्या बहिणींना फोन करून विचारा. करेक्ट. अच्छा, मग तू काकाजींचं नाव का नाही घेतलं? त्यांचं पण नाव घेऊ शकत होतास ना तू. अरे नाही बाबा नाही, बापूजींचं नाव नको काढू. जर त्यांना कळलं की पोलीस आपल्याला उचलून इकडे पोलीस स्टेशन मध्ये घेऊन आले तर काही विचार न करता माझी बिन पाण्याची करतील. अरे इन्स्पेक्टर साहेब हे कोणाचा फोन वाचला? कोणाचा फोन वाचला आहे? माझा बावरीजींचा आहे. हे फोन बंद कर. चल. अरे एक मिनिट. अरे इन्स्पेक्टर साहेब, प्लीज एकदा माझ्या बावरीजींसोबत बोलणं होऊन जाऊ द्या. काय आहे ना की मी त्यांना सांगितलं ना की मी इथे पोलीस स्टेशन मध्ये आहे, तर त्या एकदम रिलॅक्स होऊन जातील. अच्छा, म्हणजे जेलमध्ये तुमचं येणं जाणं चालूच असतं तर? नाही. ते काय इन्स्पेक्टर साहेब, जर माझं त्यांच्याशी बोलणं नाही झालं तर त्या बिचारा खूप टेन्शन मध्ये येतील. काय मी एकदा त्यांना सांगितलं ना की मी पोलीस स्टेशन मध्ये आहे, तर त्या समजून जातील की मी एकदम सेफ जागेवर आहे. हो. सगळ्यांचे मोबाईल घ्या आणि स्विच ऑफ करून टाका. घ्या ना, ऑफ कशाला करतायत? मोबाईल ठेवा तुमच्याकडे, पण ऑफ कशाला करताय? यांच्या गँग मध्ये अजून काही लोक असण्याची शक्यता आहे. हे यांचं लोकेशन ट्रॅक करत असणार. त्यांचे साथीदार पकडले गेले आहेत हे त्यांना समजलं नाही पाहिजे. आपल्याला त्यांना रंगे हात पकडायचा आहे. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही आमचे फोन नका घेऊ. हो, साथीदार सोडा, पण आमच्या जीवनसाथीला पण कळणार नाही आम्ही कुठे आहोत. त्यांना खूप काळजी वाटेल आमची. तुम्ही प्लीज आम्हाला आमचे फोन द्या ना. हो इन्स्पेक्टर साहेब, आम्ही सगळे फॅमिली वाले आहेत. आमची फॅमिली काळजी करेल. वाटेल ते बोलू नका. चोराच्या घरच्यांना चोरांची काळजी नसते. त्यांना नेहमीच माहिती असतं एकतर हा चोरी करत असेल किंवा पोलीस कोठडीमध्ये असेल. तुमच्या सारख्याची कोणाला काळजी वाटणार नाही. चला सगळ्यांना आत टाका.
नाही नाही इथेच आहे मी इथेच आहे तुम्ही धक्का मारला ना म्हणून यालाच पहिलं ट्रॅक. अहो आम्ही इज्जतदार लोक आहोत साहेब अहो आम्ही इज्जतदार लोक बोला आहोत. सगळ्यांना. अहो, साहेब अरे दादा विचार करा आम्ही चांगले माणसं आहोत. सांगतो आम्ही किती आवाज करता तुम्ही लोक? ए अरे सगळे शांत राहा ना अंटू घुसल मंटू घुसल सगळ्यात घुसाळ घुसाळ घुसलिया. तुमच्यामुळे अडकला हा घनसू जमालिया. अरे बाबा आता 2 मिनिटं शांत बस शेरोशायरी काय करू नको रे अरे मिया आता आमच्या मुशावऱ्याची वेळ झालीये. आता ही शायरी थांबणार नाही. आता ही शायरी निघत राहणार निघत राहणार निघत राहणार निघत राहणार. Keep mum. मम्मा मिया आमा मिया. Shut up. This is not the time and place to do शेरो शायरी. तुला काही कळतंय का? आता आपण सगळे लॉकअप मध्ये आहोत. तुम्हाला माहिती आहे आपण कोणामुळे जेलमध्ये आलो आहे? या जेठालालमुळे. मी तर आधीच सांगितलं होतं दिस इज इलिगल अनएथिकल. तुम्ही जे काही करत आहात ते सगळं चुकीचं आहे. पण माझं कोण ऐकतो? आणि आपण कायम या जेठालालमुळेच अडचणीमध्ये येतो. जेठालाल माझ्या मोबाईल मध्ये तुझा नंबर फापडा नावाने सेव्ह नाही केलं पाहिजे होतं. लफडा म्हणून सेव्ह करायला पाहिजे होतं. अरे जेव्हा तुम्हाला माहिती होतं सगळं बेकायदेशीर आहे मग तुम्ही तिकडे थांबलात कशाला? मी काय तुम्हाला बांधून ठेवलं होतं हा? का निघून गेलात नाही तिकडनं तुम्ही? आणि माझ्यामुळे अडकलात. अरे आम्ही सगळ्याचे अडकलो आहोत ना ते तुमच्यामुळे अडकलो आहोत. माझ्यामुळे? मग नाही तर काय. अरे हा घनसू बिचारा व्यवस्थित काम करत होता. एवढा तुम्ही आलात टिंग टॉंग बेल वाजवलीत तुम्ही. आल्या आल्या बोंबलायला लागलात हे बेकायदेशीर आहे असं केलं नाही पाहिजे हे बेकायदेशीर आहे. आता तुम्हाला समजावण्याच्या नादात घनसूने ऐकलं आणि त्याने काम करायचं बंद केला. मग त्याला समजावा तुम्हाला समजावा त्याच्यामध्ये केवढा टाइम गेला. जर तुम्ही आला नसता तर आमचं काम पूर्ण झालं असतं आणि आम्ही सगळे आरामात आपल्या आपल्या घरी बसलो असतो. यार भाई तुम्ही यायलाच नको हवे होते. अरे पोपटलाल मला का बोलत आहे? एक मिनिट शांत राहा. ही आपापसात भांडण्याची वेळ नाहीये. आता इथून बाहेर कसं पडायचं ह्याचा विचार करण्याची वेळ आहे. विचार करा. एकदम बरोबर बोलले भाऊ एकदम बरोबर. ओय काय विचार करू भिडू. यांनी तर आपल्या सगळ्यांचे फोन पण काढून घेतलेत. मला माझ्या रोशन डार्लिंगची चिंता वाटते. किती वेळ झाला मी तिला आय लव्ह यू नाही म्हणालो. अरे कधीपासून मी तिला फोन नाही केलाय. कुणास ठाऊक ती काय विचार करत असेल माझ्याबद्दल. हा रोशन पण ना एकदम चक्रम आहे. सकाळपासून मला फोन नाही केलाय आणि आता तरी याचा फोन पण स्विच ऑफ येतोय. कशी थयशू असे कुठे आहे? तो कदाचित पार्टी वाटी करायला तर नाही गेला ना? असं असेल ना तर त्याची खैर नाही. हॅपीलाच फोन करून विचारते. हा वहिनी बोला ना. रोशनला कधीपासून फोन लावते त्याचा फोन लागत नाहीये. जरा त्याला फोन दे. सोडी पाहिजे तर कधीच निघून गेले गॅरेज मधून. कुठे? काही सांगून गेलाय? नाही काही सांगून नाही गेले. एव्हरीथिंग ठाय सांगून नाही गेला. हॅपी खरं खरं सांग रोशन कुठे गेलाय? बघ जर रोशन खोटं बोलला ना तर मी त्याला सोडणार नाही. आणि जर तू खोटं बोललास ना तर माझ्यासारखं वाईट कोणी नसेल. खरं खरं सांग कुठे गेलाय? हो वहिनी सांगतो. काय ना आज पाजीचा पार्टी शार्टी करायचा मूड होता. आज आपण सगळे पार्टी शार्टी करूया. ओ तसंही गॅरेज मध्ये काम कमी आहे. ओ मी गॅरेज मध्ये ना सगळी सोय करून ठेवतो यार. हॅपी काय करतो इकडे? बोलणं ऐकतोय? जा 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 लस्सी घेऊन माझ्यासाठी चल जा. हॅपी तू जे काही बोलतोयस ते खरं आहे ना? हो वहिनी एकदम खरं सांगत आहे. नक्कीच पार्टी शार्टी करायचा प्लॅन होता. मी ऐकत होतो त्यांचं पण पाजीने मला बाहेर लस्सी आणायला पाठवली. प्लीज वहिनी हे तुम्ही पाजींना सांगू नका नाहीतर माझी नोकरी निघून जाईल. ठीक आहे मी रोशनला काहीच नाही बोलणार. ठीक आहे वहिनी. रोशन 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 तू नक्कीच पार्टी बिटी करायला गेलायस तरीच तुझा फोन स्विच ऑफ लागतोय. आज तर तू गेलास तुला सोडणार नाही मी. एक मिनिट जर रोशन पार्टी बिटी करायला गेलाय म्हणजे कोकुळदा मधले सगळे पुरुष पार्टी बिटी करत असतील म्हणजेच याचा अर्थ पोलीस घरात नसणार. एक काम करते
माधवी वहिनीलाच विचारते की भिडेभाऊ घरात आहेत की नाही. हं. माधवी वहिनी, माधवी वहिनी, रोशन वहिनी, या या. अहो काय मस्त तिखट शेव बनवण्याची रेसिपी दाखवतायत. इतकी मस्त सांगतायत ना. काय आहे आज यांच्यासाठी बनवेन ना. यांना तिखट शेव इतकी आवडते की विचारूच नका. याचा अर्थ भिडेभाऊ घरातच आहे. नाही नाही, ते तर बाहेर गेलेत. काय रे देवा, बिचारी भारतीय नारी. नवरा कुठेतरी राहून पार्टी बिर्टी करतोय आणि ही घरी बसून त्याच्यासाठी चकणा करत बसली. तुम्ही पण चाखून बघा हं. म्हणजे जेव्हा तयार होईल तेव्हा तुम्हाला चव चाखायला देईनच ना मी. चौक्कस चौक्कस. आधी मला तुम्ही हे सांगा की भिडेभाऊ गेलेत कुठे. ते जेठा भाऊजींच्या दुकानावर गेले. काय झालं, कसली काळजी करताय. रोशनचा फोन कधीपासून स्विच ऑफ येतोय आणि मग मी गॅरेजला फोन केला तर हॅपी म्हणाला की रोशनचा पार्टी बिर्टी करायचा प्रोग्राम आहे. आणि मला चौक्कस माहितीये की रोशन बरोबर सोसायटी मधले सगळे जेंट्स पण असणार. रोशन वहिनी, अहो हे जेठा भाऊजींच्या दुकानात गेलेत. काय आहे ना, जेठा भाऊजींच्या दुकानावर लिकेजचा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय ना. आता हे तिकडे गेलेत मदत करायला. काहीतरीच काय, असं काही नाही करणार. माधवी वहिनी, मला एक सांगा, अख्खा पावसाळा निघून गेला तेव्हा लिकेजचा प्रॉब्लेम नाही आला आणि पावसाळा निघून गेला आता लिकेजचा प्रॉब्लेम आहे. अरे आ બધું आलो कोणू नाटक छे. तुम्ही एक काम करा, तुम्ही भिडेभाऊंना फोन करा, त्यांना विचारा ते कुठे. हो हो विचारते ना, त्यात काय. हे दुकानावरच गेलेत. यांचा फोन स्विच ऑफ आहे ना. रोशनचा फोन पण स्विच ऑफ आहे आणि आता तुम्ही बाकीच्या लोकांना फोन केलात ना तर त्यांचा फोन पण स्विच ऑफ असेल. काही समजतंय का. समजतंय पण पटत नाहीये मनाला. माधवी वहिनी, तुम्हाला असं नाही पटणार. एक काम करूया, अंजली वहिनींच्या घरी जाऊया आणि त्यांना विचारूया की मेहता साहेब घरी आहेत की नाही. नाही नाही, पण अंजली वहिनींना विचारून काही फायदा नाहीये. आता थोड्या वेळापूर्वी अंजली वहिनी भेटल्या होत्या ना, तर म्हणत होत्या की मेहता साहेब तर जयपूरला गेलेत. मेहता साहेब जयपूरला गेलेत ना. पण हाथी भाऊ, पोपट भाऊ, अय्यर भाऊ हे सगळे तर पार्टी बिर्टी करू शकतात ना. एक काम करूया, बबिताला जाऊन विचारूया. हा चालेल. माधवी वहिनी चला. फोन करते बबिताजींना. फोनवर नाही, पर्सनली जाऊन विचारूया. तर બધું दूधનું दूध ને પાણીનું પાણી થઈ જશે. चला चला. अहो पण असंच कसं अनमरी चप्पल चावी पण घर बंद करू. हा हा जा जा. अरे तुम्ही दोघे हे काय बोलताय. अहो पार्टीचा तर प्रश्नच नाहीये. अय्यर तर जेठाजींच्या शॉपवर गेलाय. तिकडे काही लिकेजचा प्रॉब्लेम झाला होता ना म्हणून. हो ना बबिताजी, मी कधीपासून हेच समजावून द्यायचा प्रयत्न करते पण समजतच नाही यांना. ओ खोडोय, तुम्ही लोकांना ती समजता. हेच तर या लोकांचं प्लॅनिंग आहे. त्या सगळ्यांनी मिळून आपल्या सगळ्यांना एकच कारण सांगितले, जेठा भाऊंच्या दुकानात लिकेज आहे. आज जर हॅपीचं बोलणं खरं झालं ना तर यांच्यापैकी कोणच हॅपी नाही राहणार. माहित नाही पण मला विश्वास बसत नाहीये. एक मिनिट, मी जरा अय्यरला फोन करते. अय्यरचा फोन स्विच ऑफ येतोय. जोयू ने आता तरी विश्वास बसला बबिता. तरीच मी विचार करत होते अय्यरने आज ऑफिसला सुट्टी कशी काय घेतली. जर हे खरं निघालं तर मी अय्यरला अजिबात सोडणार नाही. सॉलिड प्लॅनिंग केलंय या लोकांनी. मी काय म्हणते, आपले पोपट भाऊजी बिचारे या सगळ्यात नसतील. त्यांच्या घरी जाऊन त्यांनाच विचारूयात का. हो हो चला. हो चला चला चला. अगो बाई, इथे तो कुलूप आहे. कुठे गेले हे. मी पोपट भाऊजींना फोन करते. हा हा. त्यांचा फोन स्विच ऑफ लागतोय. म्हणजे पोपट भाऊजी पण त्या सगळ्यांच्या बरोबर पार्टी करायला गेले. तर मला 100% वाटतंय की हे लोक तिकडे पार्टी बिर्टी करतायत. चला कोमल वहिनीकडे जाऊन कन्फर्म करूया. व्हॉट म्हणजे अय्यर भाऊ खोटं कारण सांगून हंसला त्यांच्या बरोबर घेऊन गेले. व्हेरी स्मार्ट. कारण काय सांगितलं. ऑफकोर्स. अरे अय्यर, आज तू घरीच ऑफिसला नाही गेला. डॉक्टर हाती, मला बँकेचं काही काम होतं म्हणून मी सुट्टी घेतली होती. आता मी फार घाईत आहे. मला जेठालालच्या दुकानावर जायचं आहे. त्याच्या दुकानावर लिकेजचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे म्हणून मदतीसाठी मला बोलवलं आहे. जेठाबाईच्या दुकानावर लिकेजचा मोठा प्रॉब्लेम झालाय तर मला पण बरोबर आलं पाहिजे. अरे हो, तुम्ही पण चला, चांगलं होईल. कोमल हे पकड. ओके चल चल. वाह क्या बात है. फुल प्रूफ प्लॅनिंग याला म्हणतात. मुद्दामून अय्यर कोमल वहिनी समोर लिकेज म्हणाला ज्याने त्यांना शंका येणार नाही. म्हणजे या लोकांच्या पार्टी वाटीचा कोडवर्ड लिकेज आहे. एक्झॅक्टली. पण या लोकांचा प्लॅन लीक झालेला आहे. कोमल वहिनी
तुम्ही पण हातीभावना फोन करून बघा तरी त्यांचा फोन लागतोय की नाही. आताच करते हंसला फोन. फोन तर बंद आहे. जोयू जोयू मी सांगितलं होतं ना. सगळ्यांनी मिळून आपल्याला फसवलं. हे लोक ना कधी सुधारणार नाहीत. तुम्हाला माहितीये, आपण आत्ताच्या आत्ता काकाजींना जाऊन भेटलं पाहिजे आणि त्यांना हे सगळं सांगितलं पाहिजे. काय तिकीटचं खोटं कारण सांगून सगळे लोक पार्टी करतायत. हो काकाजी. मी आता जेठाला फोन करतो. हा तुम्ही प्रयत्न करून बघा. बघा जेठा भाऊजींचा फोन पण बंदच येईल. मी बघतो. हा हा जेठाचा फोन बंद आहे. मग काकाजी हे सगळे आपला फोन स्विच ऑफ करून पार्टी करतायत. आता बरोबर कळेल. मी दुकानाच्या फोनवर फोन करतो. कमाल झाली, कोणीच फोन नाही उचलत आहे. तुझा फोन पण बंद लागतोय. व्हॉट? बघा बागाचा फोन पण बंद आहे. बघा हे लोक पकडले जाऊ नये ना म्हणून नट्टू काका आणि बाकाचा फोन पण बंद करून ठेवलाय. हो मी तर विचार करते, बरं झालं मुलं पिक्चर बघायला गेलेत आणि उशिराने येणार आहेत. नाहीतर त्यांना काय उत्तर दिलं असतं की त्यांचे वडील कुठे गेले. हा अंशतो वडील. एवढी मोठी प्लॅनिंग, एवढं मोठं खोटं आज कोणीच नाही वाचणार. फटके पडणारे सगळ्यांना फटके. अरे जेठालाल, अरे नुसता बसला काय? मला इथून बाहेर काढण्यासाठी काहीतरी करा. मग जा ना, मी थोडंच पकडून ठेवलंय. काय जा आणि कसे जाऊ? मी काय तुझ्या दुकानात नाही आलो की माझ्या मर्जीने निघून जाईन. हे लॉकअप आहे, लॉकअप. ए गप्प बसा सगळे. अरे अय्यर भाऊ जरा शांत माना तुम्ही. हो नाहीतर काय, सोसायटीची मीटिंग आहे. जो एवढा जोर जोरात ओरडतो. या रूम मध्ये डास खूप चावतायत, तर तुम्ही आम्हाला दुसऱ्या रूम मध्ये शिफ्ट करू शकता का? तू या सगळ्यांचा बॉस आहेस, आमचा नाही. रूम शिफ्ट करायची हॉटेल समजलंय काय? सॉरी. हे बघा, मी एक डॉक्टर आहे आणि इथल्या डासांमुळे ना आजार होऊ शकतात. त्यामुळे मलेरिया सुद्धा होऊ शकतो. मलेरिया काय डेंगू सुद्धा होईल, चिकनगुनिया सुद्धा होईल. लॉकअप मध्ये मच्छर चावतील हे घर फोडायच्या आधी विचार करायला हवा होता ना. सगळे चुप बसा, कुणी काही नाही बोलणार. ठीक आहे काका, कोणीच आवाज करणार नाही. यावर एक शेर अर्ज करतो. अरे माझ्या भावा, माझ्या साथीदारा, तू सांगण्याने सगळे झाले आहे शांत यारा. कुणाला नाही तर ऍटलिस्ट मला तरी जाऊ दे. आज आहे माझा मुशायरा. अरे अरे मी या काय करतो? काठी लागली असती तर मला. आणि तुझा शेर आम्हाला लागतोय त्याचं काय? कोणी शेरो शायरी करणार नाही इकडे, सांगून ठेवतो. शेरो शायरी काय असते कोणालाच माहित नाही. मी हे घे तुझी काठी, घे बाबा. चल बस तिकडे गप्पा बस, कुणी आवाज नाही करणार. कोणी आवाज नाही करणार, कोणी आवाज नाही करणार. कोण म्हणाला भारतात शेअर कमी झाले आहेत? काय? काय नाही. शेठजी, तुम्हाला एक प्रश्न विचारू शकतो? नाही. बागा, विचार. काय विचारू? लेट इट बी. शेठजी, तुम्ही नाही सांगितलं म्हणून मी नाही विचारणार. आय रिस्पेक्ट युअर डिसिजन. मी बागाच्या वतीने तुम्हाला विचारते. बागा टॉकिंग नाव. कमालीचा उत्साह आहे या माणसात. शेठजी, समजा आम्ही 1-2 आठवडे जेलमध्ये राहिलो तर आमचा पगार कापला जाईल का नाही कापला जाणार? बिकॉज हॅव बीन पिक्ड अप फ्रॉम प्लेस ऑफ वर्क. म्हणजे मला कामाच्या जागेवरून उचललं गेलं आहे तर लिगली माझा पगार कापला नाही पाहिजे. अरे नट्टू काका, तुम्ही कुठे या माणसाला लीगल आणि इलिगल शिकवत आहात? हा माणूसच इलिगल आहे. काय कोणीच शेरो शायरी करणार नाही.
थँक्यू. काव काव जो करत असतो तो असतो कावळा ना की ईगल. काहीही म्हणा मिया, काम तर तुम्ही केलं आहे इल्लीगल. समजलं ना? हो साहेब. सर हा. सर या लोकांनी हैराण करून सोडलंय. कोणी शायरी ऐकवतात तर कोणी काहीही बोलतंय. हे सगळे चावक चोर आहेत. एक काम करतो, सरांना फोन करून विचारतो कधी येणार आहे. हो हो आलो बासुंदी. जरा भांग तर पाडू दे. हा बोल रे दिवाकर. जय हिंद सर. जय हिंद. सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या कुलूपतोड गँगला कोठडीमध्ये डांबून ठेवले आहे. गुड. सगळ्यांचे मोबाईल फोन पण बंद करून ठेवलेत सर. सर तुम्ही कधी येतात सर? दिवाकर एक उपकार करू शकशील? जर मी आज नाही आलो तर चालेल? सर सगळं ठीक आहे ना? हो हो सगळं ठीक आहे. काय झालंय की खूप दिवस झाले बासुंदी म्हणत होती की पांडेजी कधी सिनेमा दाखवताय कायम बिझी असता. म्हणून म्हटलं चला आज सिनेमा दाखवूया. म्हणून जरा बासुंदीला सिनेमा दाखवायला नेतोय. जावा सर, नक्कीच जावा. तसंही तुम्ही सुट्टी घेता कधी? इकडचं टेन्शन अजिबात घेऊ नका सर, मी सगळं सांभाळतो. थँक्यू दिवाकर. हा पण दिवाकर आणखी एक काम कर. हा सांगा सर. तू गँग पकडलीस, आता मीडियावाल्यांना बोला. त्यांचे फोटो काढ, टीव्हीवर बातमी दे, यांची तोंड सगळ्यांना दिसू दे. म्हणजे लोक सतर्क होतील आणि चोऱ्या होणं बंद होईल. म्हणजे आपलं काम पण सोपं होईल. हो सर, अगदी बरोबर बोलताय. मी आत्ता मीडियाला बोलवतो. जय हिंद सर. जय हिंद. जय महाराष्ट्र. 4:30चा शो. राऊत, मीडियाला इन्फॉर्म कर. कुलूपतोड गँग पकडली गेली सांग. ठीक आहे साहेब, मी फोन करून त्यांना बोलवतो. अरे इन्स्पेक्टर साहेब, आमचं काय भविष्य? कधीपर्यंत आम्ही असेच सगळे आतमध्ये राहणार आहोत? मिया तुम्ही एवढे हसत का आहात? काय वाईट बातमी लपवत आहात? वाईट नाही, फारच चांगली बातमी आहे. प्रत्येक वेळी काय गोंधळ करता रे? आता तुम्ही सगळे फेमस व्हाल. पेपर मध्ये, न्यूज चॅनल वर सगळीकडे तुमचीच चर्चा. आमच्या पोलीस स्टेशनचं पण नाव होईल कुलूपतोड गँग पकडल्याबद्दल. अरे नाही इन्स्पेक्टर साहेब, असं नका करू. बघा, आय एम अ रेप्युटेड सायंटिस्ट ऑफ इंडिया. आणि या लोकांच्या बरोबर माझा फोटो पेपर मध्ये छापून आला तर माझे रेप्युटेशन काय राहिलं? या माणसांच्या बरोबर म्हणजे म्हणायचं काय तुम्हाला? हो हो काय काय म्हणायचं काय बोलता तुम्ही? तुमच्या बरोबर नाही, तुम्ही सगळे चांगली माणसं आहात. या जेठालाल बद्दल बोलत आहे. हा इल्लीगल माणूस आहे, याच्यामुळेच आपण सगळे जेल मध्ये आहोत. अरे काय कधीपासून बेकायदेशीर करताय? फोटो तर छापले जाणारच, तुमच्या सगळ्यांचे छापणार. तुमच्या लोकांचे चेहरे आणि ही बातमी, ही चोरीची बातमी सगळ्यांना कळली पाहिजे. म्हणजे सगळी माणसं सतर्क राहतील. सोडी भाऊ, काय होतंय? मला राग येतोय. कोणावर? पोलिसांवर? पोलिसांना घाबरवतो, फटके मारून सगळ्यांना सरळ करेल. इन्स्पेक्टर साहेब, जर फटके मारल्याने माणूस सरळ होत असेल तर सगळ्यात जास्त फटके मला मारा. लहानपणापासून माझी इच्छा होती सरळ व्हायची. अरे चुप, फालतू बडबड नको. फालतू बडबड नाहीये, जेन्युइनली ही मीन्स इट. अरे एक मिनिट नंटू काका, जरा शांत राहा ना. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, मी काय म्हणतो, तुम्ही चालूजी पांडेजींना फोन करू शकत नाही चालेल, पण एवढं तरी सांगा की चालूजी पांडेजींची ड्युटी कधीपासून सुरू होते? उद्या सकाळी. अरे देवा, म्हणजे रात्रभर आपण सगळे इकडे. केस वगैरे विचारून घ्या, पेपर मध्ये फोटो छापून येणार आहे सगळ्यांचा. मीडिया मध्ये माझा फोटो छापला जाणार, माझा कलिग बघणार, माझा बॉस बघणार, तर सगळे माझ्याबद्दल काय विचार करतील? अरे माझ्यावर चोर म्हणून शिक्का लागला तर माझ्याशी कोण लग्न करणार आहे? असंही कोण करतंय? काय 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 म्हणाला?
नाही मी म्हणत होतो की जेव्हा असं मुलांच्या पालकांना कळेल की एक शिक्षक असा जेलमध्ये आहे, तर ते त्यांच्या मुलांना शिकण्यासाठी माझ्याकडे नाही पाठवणार, माझे ट्युशन क्लासेस बंद होणार. आणि माझं काय होणार विचार करा. माझ्या नावाआधी चोर ही पदवी लागली तर माझ्याकडे कोण येईल इलाज करून घ्यायला. असं नाहीये मिया, चोर पण आजारी पडतात. ते लोक येतील तुमच्याकडे. जर बावरीजींना कळलं की चोरीच्या गुन्ह्याखाली मला पोलिसांनी अटक केली आहे तर ती तुला सोडून जाईल ना? नाही, ते स्वतः पण चोरी चकारी करायला सुरुवात करतील. माझ्यावर खूपच प्रेम करतात बावरीजी. माझ्यासाठी काहीही करू शकतात. शेठजी, जर आपला फोटो पेपर मध्ये छापून आला तर आपल्या दुकानाची व्हॅल्यू कमी होऊन जाईल, मार्केटमध्ये आपलं नाव खराब होऊन जाईल, आपल्या दुकानात कोणी काही खरेदी करायला येणार नाही, दुसरा कुठला तरी धंदा बघावा लागेल. तुम्ही विचार केला? तुम्ही पण विचार करा, मी पण विचार करतो. अरे नट्टू काका, असा विचार करण्याऐवजी हा विचार करा की आपला फोटो पेपर मध्ये कसा येणार नाही. हो हो हो, अगदी बरोबर आहे. चला चला लवकर या. हे बघा इथे सर. कव्हर कर. तुम्ही सगळे समोर बघा. अरे काय करतात सगळे? समोर बघा, समोर बघा, नाहीतर फटके पडतील. नाही तुम्हाला असं नाही समजलं. बापू, सोडून अरे तुमच्या तोंडावरून हात काढा. आज तुम्ही स्टार बनणार आहात, स्टार. नाही चला हात काढा आपले. ओ नाही हा. ओ जितकं मारायचं तितकं मारा, पण मी हात नाही काढणार. हॅलो, नाव तर सांगा, काही तर बोला. अरे चोरांनो, हे बघा, आमच्यापैकी कोणीही चोर नाही, आम्ही सगळे इज्जतदार माणसं आहोत. त्या पोलिसांना काहीतरी गैरसमज झालाय. हे बघा, मी एक शिक्षक आहे. शिक्षक असून चोर? या पावडर गलीमध्ये जी गोकुळधाम सोसायटी आहे ना, तिथला मी एकमेव सेक्रेटरी आहे. त्यावरून गोकुळधाम सोसायटीचा सेक्रेटरी? अरे भिडे, हे सगळं बोलू नकोस. तुझं नाव कळेल ना त्यांना. वा, शिक्षकाचे नाव पण कळाले. भिडे, तसं पूर्ण नाव काय? अरे जेठालाल. माझं नाव कशाला घेतलंस तू? जेठालाल. अरे वा, दुसऱ्याचं पण नाव कळलं, जेठालाल. हे काय चाललंय? याचं नाव आत्माराम आहे. हे सगळं काय चाललंय? काय नाटक लावलंय? तोंडावरून हात काढा, नाहीतर आत येऊन मार देईन. मारा. हे लोक असं नाही ऐकणार. तू उघड रे दार. असा धडा शिकवतो ना मी. काढा तोंडावर हात. अरे देवा, कुठे फसलोय आता. तुम्हीच वाचवा आम्हाला. अरे तुम्ही फेमस साहेब. हा, मिस्टर अँड मिसेस अय्यर आलेत. ओके, एक्सक्यूज मी. तुम्ही सगळे बाहेर वाट बघा, मी सगळ्यांना नंतर बोलवतो. हो हो, प्लीज प्लीज जा. थँक्यू. घेऊन ये त्यांना. वेलकम सर. मी मिस्टर अय्यर. वेलकम सर, अँड आय एम मिसेस अय्यर. अच्छा, सर, मीच 102 चा ओनर आहे. मीच फोन केला होता तो चोरीचा. चोरांच्या टोळीला आम्ही पकडला आहे, पण आम्हाला शंका आहे यांच्यापैकी कोणी ना कोणीतरी तुमच्या ओळखीचा असणार. कारण अशा चोऱ्यांमध्ये नेहमी घरचा भेदीच या चोरांची मदत करतो. घरचा भेदी? सर, समजलं नाही. कोणीतरी ओळखीचं? आमच्या ओळखीचा कोण असणार जी? हे तर तुम्हीच सांगू शकता. आमच्या सोबत या आणि ओळख पटवून घ्या. या. मिस्टर अय्यर, मिसेस अय्यर, नीट बघून घ्या. हीच आहे ती चोरांची टोळी. काय तुम्ही यांच्यापैकी कोणाला ओळखता का? या मॅडमला मी कुठेतरी पाहिलं आहे, पण आठवत नाहीये. याला मी कुठेतरी पाहिलंय, पण आठवत नाहीये. हे बघा मिस्टर अय्यर,
आम्ही चोर नाही आहोत. अच्छा, तुम्ही चोर नाही आहात. मी जसं केरळहून मुंबईत लँड केलं, मी माझ्या मोबाईल मध्ये सीसीटीव्ही ऍप मध्ये पाहिलं तुम्ही लोक आमच्या घराच्या आत होता आणि तुम्ही लोक म्हणताय तुम्ही लोक चोर नाही आहात. हा? बाघा, यांच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरा आहे, तू पाहिला नाही? शेठजी, आपण तिथे चोरी करायला थोडीच गेलो होतो की मी हे सगळं चेक करत बसू. ए बस करा आता. रंगे हात पकडले गेले आहात तरी तुमची नाटकं बंद होत नाही. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, आम्ही लोक नाटक करत नाहीये. मी चोर नाहीये. मिस्टर अय्यर, जसे तुम्ही अय्यर आहात ना, तसा मी पण अय्यर आहे. तुम्ही पण अय्यर आहात? हो. अय्यो, तुम्हाला लाज नाही वाटत? एक अय्यर असून अय्यरच्या घरी चोरी करता तुम्ही? आई, तुम्ही अय्यर आहात आणि असं करता तुम्हाला काही वाटत नाही? तुमची मी अय्यर कम्युनिटी मध्ये कंप्लेंट करतो, मग बघा तुम्हाला बाहेर काढतात की नाही. जेठालाल, तू या अय्यरला त्या अय्यरच्या नजरेतून पाडलंस ना, त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. मी तुम्हा सगळ्यांना एकदम कठोर शिक्षा द्यायला लावणार. तुम्ही मस्करी करताय का आमची? अण्णा अण्णा, हे बघा बघा, असं करू नका. आय एम अ रेप्युटेड सायंटिस्ट ऑफ इंडिया. मी चोर नाहीये. आणि फक्त अय्यर भाऊच नाही, आमच्यातला कोणच चोर नाही. आणि माझं म्हणाल तर माझं गडा इलेक्ट्रॉनिक्स नावाचं दुकान आहे. तुमच्या फ्लॅट खालीच माझं दुकान आहे. होय. गडा इलेक्ट्रॉनिक्स? हा, आता आठवलं मला. मी यांना गडा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये पाहिलं होतं. ते माझ्या मोबाईलचे फोटोज डिलीट झाले होते. मी गडा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये गेले होते. हा, आठवलं. तुमचे फोटो डिलीट झाले होते आणि मी ते तुम्हाला रिकव्हर करून दिले होते. हा माझा माणूस आहे, माझ्या दुकानात काम करतो. ते जे गडा इलेक्ट्रॉनिक्स आहे त्याचा मी मालक आहे. जेठालाल चंपकलाल गडा. आता मी तुम्हाला सांगतो काय झालं. तुमच्या फ्लॅटचं जे फ्लोरिंग आहे ना, त्याच्या आत तो एक पाईप आहे ना, तो फुटला. तर त्याचं सगळं पाणी लिकेज होऊन माझ्या दुकानात गळतंय. तर माझ्या दुकानात काय झालं? काय चाललंय दुकानात? शेठजी, लिकेज. लिकेज तुमच्या दुकानात होतच नाहीये. लिकेज तर वरच्या घरातच होत आहे. दुकानाची जी अवस्था आहे ती बघता आपल्याला वरच्या फ्लॅट मध्ये घुसून हे काम करून टाकलं पाहिजे. अच्छा, तरी मी विचार करत होतो की हे चोर लोक घरात घुसून खोदकाम का करतायत. आम्हा मी या फुटलेला पाईप फ्लोरिंगच्या खाली असेल तर खोदकाम तर करावं लागेल ना. तर मी खोदकाम करून पाईप असा जोडला की 100 वर्षापर्यंत लिकेज होणार नाही. हा, 100 वर्ष? आम्हा मी या बोलायला काय जातंय? 100 वर्षापर्यंत ना आपण राहणार आहोत ना ते राहणार आहेत. आणि हे बघा मिस्टर अय्यर, काय आहे की दिवाळी तोंडावर आली आणि माझ्या दुकानात लाखोंचा माल, त्यावर पाणी गळत होतं. मग तो तुमचा फोन पण लागत नव्हता. सेक्रेटरी पण चावी द्यायला तयार नव्हता. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला काय आहे, तुम्हाला न विचारता तुमच्या फ्लॅट मध्ये घुसून हे लिकेजचं काम करून घ्यावं लागलं. ओ, आता सगळा प्रकार माझ्या लक्षात आला. माझं पण SV रोडवर मोठं लुंगीचं दुकान आहे. अच्छा, त्यात पण लिकेज झालं होतं. आमचं सगळं गारमेंट डॅमेज झालं जी. अय्यो, मला तुमची अडचण समजते. तुम्ही जे काही केलं ते सगळं नाईलाजाने केलं. इन्स्पेक्टर साहेब, मी माझी कंप्लेंट परत घेतो जी. या सगळ्यांना सोडून द्या प्लीज. अय्यर साहेब, आता तुम्ही या माझ्यासोबत पेपर वर्क करून घेऊया. ओके. हा, त्या सह्या वगैरे बरोबर घ्या. करेक्ट. हा मिस्टर अय्यर, तुमचं नाव पूर्ण? माझं पूर्ण नाव रामकृष्णन अय्यर आहे. तुमचा पत्ता सांगा. 102 गुलमोहर अपार्टमेंट. मिस्टर अय्यर, इथे सही करा. केदार, लॉकअप उघडून दे. थँक्यू मिस्टर अय्यर भाऊ. थँक्यू मिस्टर अय्यर. थँक्यू. होऊन जातात गैरसमज कधी कधी. हो ना. जय हिंद सर. जय हिंद. अरे पांडे सर, नमस्कार. हे लोक इथं काय करताय? हा? तुम्ही या सगळ्यांना ओळखता? हो, व्यवस्थित ओळखतो. हे गोकुळधाम मध्ये राहणारे लोक. बघितलं,
बघितलं मी बोललो होतो ना की चालूजी पांडेजी आम्हाला ओळखतात. आम्ही यांना किती सांगितलं की एकदा फोन करून चालूजी पांडेजींना बोलावून घ्या, पण यांनी ऐकलंच नाही. एक मिनिट. पण हे लोक इथे का? हे फ्लॅटचे मालक आहेत, मिस्टर अँड मिसेस अय्यर. पण हे लोक इथं काय करताय? हा सर, ही तीच लोक आहेत जी यांच्या फ्लॅटमध्ये पकडले गेले. मग लोक का म्हणतोय? लोक म्हणू नकोस, चोर म्हण, चोर म्हण की हे तेच चोर आहेत जे रंगे हात पकडले गेले आहेत. हो सर, हे तेच चोर आहेत जे रंगेहात पकडले गेले आहेत. आता तुम्ही लोकांनी नवीन धंदा सुरू केलाय का, घरफोडीचा? अरे नाही चालूजी पांडेजी, आम्ही घरफोडी करणारे चोर नाही आहोत. अच्छा, म्हणजे नुसते चोर आहात. अरे इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही नुसते उभे काय राहिलायत? अहो सांगा ना चालूजी पांडेजींना की खरी हकीकत काय आहे. सर, आम्ही यांना चोर समजून पकडलं होतं, पण हे खरं तर चोर नाही आहेत. चोर समजून पकडलं होतं आणि चोर नाहीयेत हे काही समजत नाही. चालूजी पांडेजी, मी तुम्हाला समजावतो. हे बघा, माझं जे दुकान आहे ना, गडा इलेक्ट्रॉनिक्स, तर ते या मिस्टर अय्यर आणि मिसेस अय्यरचा जो फ्लॅट आहे ना, त्याच्या बिलकुल खाली आहे. ओके. हो, आणि आज सकाळी या मिस्टर अय्यर भाऊंच्या फ्लॅट मधून आमच्या दुकानामध्ये जबरदस्त पाण्याचं लिकेज सुरू झालं होतं. आणि तुम्हाला तर माहितच आहे पांडे साहेब की आमच्या गडा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये इलेक्ट्रॉनिक्सचा लाखांचा माल पडलेला असतो. हो, म्हणून लवकर लिकेज बंद करणं गरजेचं होतं, नाहीतर जेठालालचं लाखोंचं नुकसान झालं असतं. त्यामुळे फ्लॅटचं लिकेज ठीक करायला यांनी मला बोलवलं होतं, कारण मी प्लंबर पण आहे. प्लंबर पण आहात? मग त्याशिवाय अजून काय काय आहात? म्हणजे आम्ही शायर आहोत जनाब. म्हणजे आम्ही आधी शायर आहोत, मग प्लंबर आहोत. अच्छा. माझं नाव आहे घनसू घायल. घायल माझं तकल्लुफ आहे. त्या शायरीचं आता राहू दे घनसूबाई, त्या लिकेज बद्दल जरा बोला ना. त्यामुळे लिकेज ठीक करण्यासाठी यांनी आम्हाला बोलवलं होतं. पण लिकेज ठीक कसं काय करणार बरं? हे तर घरीच नव्हते. ही लोक केरळ फिरायला गेली होती. आणि 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 हे जे मिस्टर अय्यरचे जे शेजारी आहेत मिस्टर थप्पी, त्यांच्याकडून आम्हाला कळालं की यांच्या फ्लॅटची एक एक्स्ट्रा चावी बिल्डिंगचा जो सेक्रेटरी आहे त्याच्याकडे असते. हो, त्यामुळेच आज सकाळी मी, शेठजी आणि हा प्लंबर भाऊ त्या सेक्रेटरीकडे चावी मागायला गेलो आणि त्यांना म्हणालो की तुम्ही आम्हाला चावी देऊन टाका, आम्ही फ्लॅट उघडून पटकन लिकेजचं काम करून टाकतो आणि तुम्हाला चावी परत देऊन टाकतो. पण तो जरा आमचं ऐकायला तयार नाही. आम्हाला चावी द्यायला तयारच नव्हता तो. म्हणायला लागला की फ्लॅटच्या मालकाच्या परवानगी शिवाय मी तुम्हाला चावी नाही देऊ शकत. मग बरोबर आहे जेठालाल, फ्लॅटच्या मालकाच्या परवानगी शिवाय तो चावी कसा काय देऊ शकतो? तुमचं म्हणणं बरोबर आहे पांडेजी, पण ज्या प्रकारची परिस्थिती होती, जर आम्ही एवढं मोठं लिकेज ठीक केलं नसतं तर खूप मोठी दुर्घटना झाली असती. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला यांच्या घरात असं घुसावं लागलं. खरं तर आम्ही लिकेज ठीक करायलाच गेलो होतो, पण मिस्टर अय्यरना वाटलं की त्यांच्या घरात चोर घुसलेत, तर त्यांनी पोलिसात कंप्लेंट केली आणि पोलीस आम्हाला पकडून इथे घेऊन आले. मग आता काय करायचं? सर, मिस्टर आणि मिसेस अय्यरने त्यांची कंप्लेंट मागे घेतली आहे. सर, तुम्ही तर आज येणार नव्हता. वहिनींसोबत फिल्म बघायला जाणार होता, तुम्ही सांगितलं होतं. अरे, तुम्ही फिल्म बघायला गेला होता चालूजी पांडेजी? हो. कुठली? माहित नाही. हो, असं कसं? तुम्ही पिक्चर बघायला गेला होतात आणि तुम्हाला माहितीच नाही की कोणता पिक्चर बघायला गेला होता? सोडी साहेब, मी थिएटर पर्यंत पोहोचलोच नाही, अर्ध्या रस्त्यातूनच परत आलोय. अहो सर, काय? वन्स एन इन्स्पेक्टर ऑलवेज एन इन्स्पेक्टर. अपराधी पकडले गेलेत आणि मी फिल्म बघावी ही बाब मला पचली नाही. जेव्हा तुम्हाला खबर दिलीस की चोर पकडले गेले, माझ्या डोक्यात चोर चोर फिरत होते. माझ्या मनात आलं की कसं पटकन पोलीस स्टेशनला पोहोचू आणि चोरांना असा धडा शिकवू की ते आयुष्यभर लक्षात ठेवतील. पण हे गोकुळ धामवाले आय एम शुअर कधी मला केस सॉल्व्ह करण्याचं सुख देणारच नाही. अरे, उदास होण्याची गरज नाहीये पांडे साहेब. देर इज ऑलवेज नेक्स्ट टाइम. तुम्हाला माहितीच आहे ना चालूजी पांडेजी, माझी कुंडली कशी आहे. दररोज कुठल्या ना कुठल्या अडचणीत मी सापडतच असतो. हो पांडेजी, जोपर्यंत जेठालाल आहे ना तोपर्यंत तुमचा केस सॉल्व्ह करण्याचा चान्स शाबूत आहे. ठीक आहे,
मी त्या सुवर्ण संधीची वाट पाहिन, पण ती जरा लवकर आणा प्लीज. हा सर आता आम्ही पण निघतो. हा थँक्यू. थँक्यू. इन्स्पेक्टर साहेब, आता आम्हाला आमचे मोबाईल मिळतील की नवीन खरेदी करावी लागेल? सरे सरे माग ना भाऊ, चांगलेच बिचारे देऊन टाकतील. आता तर चालूच आहे. पांडेजी पण आले. जर त्यांना सोडायचं होतं तर आम्हाला कशाला बोलवलं? खोटी इन्फॉर्मेशन कशाला दिली? सर काय झालं एक्झॅक्टली सांगा आम्हाला. तुम्ही सगळेजण काय झालंय? चोरांची टोळी पकडली गेली आहे, तुम्ही आम्हाला हेच सांगून बोलवलं आणि तुम्ही तर इथे निर्दोषांना पकडलं होतं. तुम्ही आमचा वेळ वाया घालवला पांडेजी. आय एम रिअली सॉरी. आमच्यामुळे तुम्हा लोकांचा मौल्यवान वेळ वाया गेला. मी क्षमा मागतो, पुढच्या वेळी असं नाही होणार. सर टाइम वेस्ट केला पूर्ण आपल्या इथे. टाइमपास. ठीक आहे, 5,000 रुपये. ठीक आहे. शुक्रिया. ते सगळं तर ठीक आहे मिया, पण तुम्ही वादा केला होता मला की तुमच्या सोसायटीमध्ये मुशारा ठेवण्याचा. हो हो, का नाही ठेवणार ना. एक काम करूया, हे आमचे सेक्रेटरी साहेब आहेत सोसायटीचे, भिडे साहेब. हा काय तेच सगळं नक्की करतात ना सोसायटीमध्ये का प्रोग्राम ठेवायचा नाही ठेवायचा. तर यांचा नंबर मी तुला मेसेज करून टाकीन, तू डायरेक्ट यांच्याशीच बोलून घे. ठीक आहे. ठीक आहे मिया, मी तुम्हाला दिवसातनं 2-3 वेळा फोन करत जाईल. ठीक आहे, मी येतो. हा शुक्रिया. भाई चला. काय चला जेठालाल, माझा नंबर देण्याबद्दल का बोललास? अरे भाऊ, अजून कुठे दिलाय नंबर? हा देऊ पण नको सर. अरे तसा चांगला माणूस आहे, कधी कामी येईल असा आहे. एक काम कर ना भाऊ, या घनसूला मेहता साहेबांशी भिडवून देऊ ना. दोघांची लाईन एकच आहे. मेहता साहेब कविता करतात, हा शेरोशायरी करतो, तर खूप जमेल दोघांचं. हा ठीक आहे. आता तुम्ही सगळे सोसायटीत जा, मी जरा येतो. तू कुठे चाललायस? अरे बाबा, सखर मला पार्क केलं ना तुझ्या दुकानाच्या इथे, त्याला घेऊन येतो. हो बिडू, माझी पण गाडी तिथेच उभी आहे, मी पण येतो. अरे आता कुठे तुम्ही लोक सकाराम आणि गाडी घ्यायला जाताय भाऊ? उद्या सकाळी उचला, आता घरी जाऊया. सगळे काळजी करत असतील भाऊ. पटपट घेऊन येतो ना पण. अरे सोड ना बिडू, उद्या सकाळी जाऊया आणि घेऊन येऊया यार. ठीक आहे. जाण्यापूर्वी एकदा मी माधवीला फोन करून सांगतो की आम्ही लोक येतोय. ते काळजी करत असतील सगळे. अगं बाई, यांचा फोन. हो. हॅलो, कुठे आहात तुम्ही? तुमचा फोन कधीपासून बंद का लागत होता? हो सॉरी माधवी, खरंच सॉरी, खूप सॉरी. अगं बाई, इतक्या वेळा सॉरी कधीच म्हणाले नाहीये. नक्की घेतलीये याने. विचारांना बाकीचे सगळे. अहो, मला हे सांगा, जेठा भाऊजी, अय्यर भाऊजी, सोडी भाऊजी, हाती भाऊजी आणि आमचे पोपट भाऊजी आहेत कुठे सगळे? हो सगळे माझ्यासोबतच आहेत. इतके प्रश्न नको विचारूस माधवी, मला चक्कर येते. मग चक्कर येते आहे? नक्की आहे? अहो, चक्कर काय येते तुम्हाला? काय झालंय? तुम्ही शुद्धीत आहात ना? अरे मी काय, आमच्यापैकी कोणी शुद्धीत नाहीये आता. काय झालंय नक्की? आता प्रश्न नको विचारूस, आता घरी येतोय, मग बोलूया. ठीक आहे. मी आता सखारामवर येणार नाही. सखाराम मी जेठालालच्या दुकानावर पार्क केलंय, तर मी उद्या सकाळी घेऊन येईन. विचारा रोशनच्या गाडीत येणार आहे का? तुम्ही रोशन सोडी भाऊंच्या गाडीमधून येणार का? नाही, सोडीने पण त्याची गाडी तिथेच पार्क केली आहे, तो पण सकाळीच घेऊन मग आता येतोय. चल. अच्छा, मी काय म्हणते, तुम्ही सगळेजण जेठा भाऊजींच्या घरीच या. हा डायरेक्टली. आम्ही सगळ्याजणी काकाजींसोबत आहोत, तुम्हा लोकांची काळजी करत. इथूनच घरी एकत्रच जाऊया मग. हा अच्छा ठीक आहे, ओके. तुझ्या घरी बोलवलंय, माहितीये तिथे काय आहे. चला. चक्कर येते, शुद्धीत नाहीये, सखारामवर येऊ शकणार नाही. नक्की या लोकांनी पार्टी केली. बहुतेक या लोकांनी जरा जास्तच पार्टी केली. तुम्ही कोणी काळजी करू नका. येताच त्यांना असा धडा शिकवूया की आयुष्यात पार्टी करणं विसरून जातील. खरंच. काकाजी, तुम्ही जे म्हणाला होतात ना, त्याची व्यवस्था झाली आहे. वा, शाबास अब्दुल, शाबास. आज या सगळ्यांची चांगलीच खरडपट्टी काढू. इथे तर कोणीच नाहीये. बापूजी, माधवी, कोमल, हे बघा. अच्छा. आलो बापूजी, आलो. काय झालं माधवी, इथे का बोलवलंयस? आले. इथे आता तुझी कोणी सांगेल का काय झालंय? आमच्यावर अचानक हा हल्ला का? अरे मला काय विचारतोय? तुम्ही
लोक सांगा, कुठून पार्टी करून येत आहे तुम्ही लोक? पार्टी बिर्टी? पार्टी शार्टी? अरे आम्ही कुठलीच पार्टी बिर्टी नाही केली बापूजी. काकाजी. हो सोनिये, मला हॅपीने सगळं काही सांगितलं की ती फोनवर पार्टी शार्टीचं काय प्लॅनिंग केलंय. हा. हा. ओ तेरी हॅपी, तुला तर मी सोडणार नाही. ओ बाबा सोनिये, मी कुठलीच पार्टी शार्टी केली नाहीये ना माझ्या कुठल्याही मित्रांनी. अरे काय चाललंय आज? सकाळी सकाळी कोणाचं तोंड पाहिलं होतं मी? जेठाजी सकाळी तुम्ही मला भेटला होता. नाही नाही, तुम्हाला तर खूप नंतर भेटलो होतो बबिताजी. त्याआधी तर मी बापूजी आणि टप्पूला भेटलो होतो. नाही म्हणजे असा विषय इथे माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की तुम्हाला भेटलो ना त्याआधी हो हो बरोबर, मी ते बाल्कनीत गेलो ना सूर्यदेवाला जल अर्पण करायला, तेव्हा एक काळा कावळा माझ्या समोर नसा उडत गेला. तर सगळ्यात आधी मी काळ्या कावळ्याचं तोंड बघितलं सकाळी सकाळी. हा तर आता तुम्ही लोक कुठून येताय? पोलीस स्टेशन मधून. पोलीस स्टेशन? आणि तुम्हा लोकांना काहीच माहिती नाहीये की आजचा दिवस आमचा कसा गेला, काय काय झालं. अरे पण कोणी सांगितलं तर कळेल ना की काय काय झाले ते. मी सांगतो ना बापूजी काय झालं ते. आजचा दिवस तर असा गेला ना की तो जेठ्या, इतकं सगळं झालं आणि तुम्हाला फोन करून सांगितलं पण नाहीस. अरे बापूजी ते लिकेज बंद करायच्या धावपळीमध्ये तुम्हाला फोन करणं सुचलंच नाही. सॉरी रोशन. काही हरकत नाही सोनिये, मला तर बरं वाटलं. तू खरंच माझी किती काळजी करतेस. हा लिसन, वी आर व्हेरी सॉरी अबाउट इट. सॉरी. काय सॉरी माधवी? तू माझ्यावर असा संशय घेतलास की मी पार्टी शार्टी करायला गेलोय? सॉरी, मी म्हंटल ना सॉरी. आणि बबिता तू सुद्धा. सॉरी अय्यर. अरे चला भाऊ, आता जे काही झालं ते विसरून जा. चला आता सगळे आपापल्या घरी जा आणि जेवण करून शांतपणे झोपून जा. हो. हा, अजून एक गोष्ट, मी मानतो की तुम्ही सगळ्यांनी जे काही केलं तो तुम्हा लोकांचा नाईलाज होता, पण तुम्हा लोकांनी जी पद्धत वापरली ना ती चुकीची होती. तर आता इथून पुढे लक्षात ठेवा की तुम्हा लोकांकडून असं काही होऊ नये ज्याने तुम्हाला किंवा इतर कोणाला त्रास होईल. हो बरोबर. सॉरी. हा सॉरी कोमल. सॉरी सॉरी. सॉरी. सोनिये सॉरी. चला जा आता आपापल्या घरी जा आणि झोपा. बापूजी एक मिनिट, जरा मी माझ्या मित्रांना थँक्यू बोलतो. हा. आज पूर्ण दिवस त्यांनी माझी खूप मदत केली. हा इकडून. अरे अब्दुल भाऊनी सांगितलं की तुम्ही सगळे इथे आहात. काही झालंय का? मीटिंग चालू आहे का? कसं? अरे नाही नाही टप्पू बेटा, असं काही नाहीये. काही मीटिंग नाहीये. सगळेजण असेच आले तर सगळे मिळून गप्पा मारतायत. चला जा जा आपापल्या घरी जा आणि जाऊन झोपा. हो आजोबा प्लीज. टप्पू बेटा, मी सांगितलं ना, जा सगळेजण आपापल्या घरी जा आणि जाऊन झोपा. हा टप्पू तू पण जाऊन झोप. ठीक आहे आजोबा. बाय बेबी, गुड नाईट. बाय. चला भाऊ, आता तुम्ही लोक पण सगळे आपापल्या घरी जा, जेवण करून झोपून जा. आणि आता दिवाळी येते तर उद्यापासून दिवाळीची तयारी पण करायची असेल ना. अरे हो चला चला.
गणपती बाप्पा, आज विक्रम संवत्सर वर्ष 2076 सुरू झालंय. नवीन वर्ष. तुम्हाला आम्हा तिघांकडून नूतन वर्षाभिनंदन. हे बाप्पा, तुझी कृपादृष्टी आमच्यावर अशीच राहू दे, हीच प्रार्थना आहे. आम्हा सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहू दे. यांच्या ट्युशन क्लासेसची अजून प्रगती होऊ दे. आणि माझं लोणचं पापडाचं काम असंच चालत राहू दे. बस तुमच्या चरणी हीच प्रार्थना आहे बाप्पा. बाप्पा, मी खूप शिकून माझ्या आई बाबांचं नाव मोठं करीन. त्यासाठी मला शक्ती आणि सद्बुद्धी दे. बोला गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. वा, सोनू बाळा आणि माधवी, तुम्हा दोघींना नूतन वर्षाभिनंदन. नूतन वर्षाभिनंदन. नूतन वर्षाभिनंदन तुम्हालाही. तुम्हा दोघांनाही नूतन वर्षाभिनंदन. आशीर्वाद द्या. शाबास. सोनू बाळा, यशाचं प्रत्येक शिखर तू पार करावंस, हाच माझा आशीर्वाद आहे. आई, जगभरातली सगळी सुख तुला मिळू देत बाळा. मग मग बाकी सगळं ठीक? सगळं ठीक आहे. का असं का विचारलं? नाही असंच विचारलं. हा, मग मी आज जाते. खूप कामं पडली आहेत नाही का? हा. झालं. ही नक्की विसरली आहे. काय विसरलीये? अगं, आज पाडवा आहे. आई विसरली. मग तुम्ही आठवण करून द्या ना. नाही नाही नाही, मी आठवण नाही करून देणार. मी नंतर तिला सरप्राईज देईन. सोनू आले. तू तिला आठवण करून देऊ नकोस. ओके. हाय. हा, बघ तुझे बाबांना विसरून गेलेत की आज पाडवा आहे. त्यामुळेच मी तुला आज बोलवलंय की तू प्लीज त्यांना आठवण करून देऊ नको. सांग की आज पाडवा आहे, कळलं ना? मग आई तूच आठवण करून दे ना. नाही, मी नाही आठवण करून देणार. मी त्यांना डायरेक्ट सरप्राईजच देईन. चल आई. अगं कुठे? अगं चल. अगं काय? चल ये तरी. अगं काय झालंय? तुम्ही पण या. काय झालं? अहो या तर खरं. ओके, बोल. तुम्हा दोघांना माहितीये तुम्ही दोघं कोण आहात? म्हणजे सिंपल प्रश्न आहे बाबा. तुम्ही दोघं कोण आहात? कोण आहोत म्हणजे? सोनू तुझे आई बाबा. हा, ते तर नंतर, पण त्याआधी काय आहात? त्याच्या आधी मी शिक्षक आहे. गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी आहे. हा, आणि मी हाऊसवाईफ कम बिझनेस वुमन आहे. आई असं नाही. म्हणजे मग कसं आहे? मी सांगते. तुम्ही दोघं या जगातले सगळ्यात क्यूटेस्ट आणि प्रेमळ कपल आहात. बाबा, तुम्हाला वाटत होतं की आई आजचा दिवस विसरली आणि आईला वाटत होतं तुम्ही पाडव्याचा दिवस विसरलात. पण खरं तर दोघांनाही माहितीये. आणि खरी गंमत तर ही आहे की तुम्हा दोघांना एकमेकांना सरप्राईज द्यायचंय. आणि म्हणूनच मी म्हणाले की तुम्ही दोघं क्यूटेस्ट कपल आहात. तुम्ही दोघं एक मिनिट थांबा, मी आलेच. अच्छा, तर तुला हे माहित होतं? तसं तुम्हालाही माहित होतच की. मी बघत होतो की तुला माहिती आहे की नाही ते. अच्छा, मग मी तेच बघत होते की तुमच्या लक्षात आहे की नाही ते. आई. अरे वा, शाबास. थँक्यू. बसा. हा, पूर्व पश्चिम अशी आहे. एक मिनिट. या मुवमेंटला कॅप्चर करायलाच पाहिजे. देव तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण अरे, ती तर तू भेटल्यावरच पूर्ण झाली होती. वा बाबा, काय डायलॉग मारलाय. डायलॉग नाही, सत्य आहे. ठीक आहे. आई, प्रे टू गॉड की तुम्हा दोघांचं प्रेम असंच कायम टिकून राहावं. आई, काय? अरे गिफ्ट द्या. माधवी, आता इतकी वर्ष झाली लग्नाला, तू पण काय लहान मुलांसारखी गिफ्ट मागतेस? अहो, असं काय? पाडवा आहे, प्रथा असते तशी. अच्छा, प्रथा आहे. थांब एक मिनिट. प्रथा आहे तर प्रथेसाठी हे 21 रुपये. 21 रुपये फक्त? अहो, पाडव्याच्या दिवशी पुढे 21 रुपये देतं का? हो, प्रथा आहे ना. प्रथा आहे म्हणून कोणी
21 रुपये नाही, जाऊ दे, मला बोलायचंच ए, नाही. ए, ए, मधू मधू थांब थांब जरा. त्यात रुसण्यासारखं काय एवढं? मग काय 21 रुपये कोणी देतं का पाडव्याला? ढॅन. अय्या, माझ्यासाठी म्हणजे काय? किती सुंदर आहे. आई खूप छान आहे ना, मस्त आहे हे बघ. ना? हो हो, मस्त दिसतंय ना? कसं दिसतंय? खूप सुंदर, मस्तच आहेत एकदम. मग? थँक्यू. अरे काही नाही तुम्ही दोघं हक करून घ्या, मी तशी तिकडे बघतीये. ओ, क्या बात आहे. ए नाटकी, तू पण ये. एक सेल्फी. हो हो, नक्की. का नाही. थँक्यू सोनू, थँक्यू. आणि ये बाळा, हे सांभाळून ठेव, सोन्याचे आहेत हा. हो म्हणजे काय. अच्छा, आता आपला पाडव्याचा कार्यक्रम झालाय. आता आपण जेठा भाऊजींच्या घरी जाऊया आणि काकाजींचा आशीर्वाद हो घेऊया. नक्कीच. मी पण खाली जाऊन सुविचार लिहितो. मग तुम्ही दोघी मला खाली भेटा, मग सोबतच जाऊ. ठीक आहे? मी हे कपाटात ठेवते. हा, हे घेऊन जा, थाळी घेऊन. हॅपी न्यू इयर. हा वा, फुलबाजा आणि फटाक्यांच्या धमाकेदार रात्रीनंतर चिमण्यांच्या चिवचिवाटाची ही प्रसन्न पहाट तुझं अभिनंदन माझी लडकी गोकुळधाम सोसायटी. मस्त. नोटीस बोर्डवर शुभेच्छा लिहून टाकतो. ओय आत्माराम तुकाराम भिडू साहेब. ओहो, रोशन सिंग सोडी परिवारातर्फे तुम्हाला खूप 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 हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर टू यू टू. हॅपी न्यू इयर अरे भाऊ थांब थांब थांब, माझं कमरड मोडेल गोगी. ओ भिडू, ओ ह्या पंजाब्यांच्या स्पेशल शुभेच्छा आहेत भाऊ. ओ ह्याच्याने कंबरदुखी नाही, ओ प्रेम वाढेल प्रेम. हा, बस 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 बस. हॅपी दिवाळी. हे काय काय? आता 2020 चाललंय आणि तुम्ही 2076च्या शुभेच्छा दिल्या आहेत. अरे बाबा जरा नीट वाच तर गोगी. विक्रम सावंत. हे विक्रम सावंत नाही रे, विक्रम संवत्सर लिहिलंय. ओ, विक्रम संवत. ते काय असतं भिडे अंकल? सांगतो. भारतात वेगवेगळ्या प्रांतातले लोक वेगवेगळ्या दिवशी नवीन वर्ष साजरे करतात. जसा आम्हा मराठी माणसांचा असतो गुढीपाडवा, जो मार्च मध्ये येतो. अय्यरबाईंचं असतं नवीन वर्ष, ज्याला पुथंडू म्हणतात, जो एप्रिल मध्ये येतो. बंगाली लोकांचंही एक नवीन वर्ष असतं जे एप्रिल मध्ये येतं. जसं तुझ्या मम्मीचं म्हणजे रोशन भावीचं नवीन वर्ष पारशी न्यू इयर ऑगस्ट मध्ये येतं, ज्याला नवरोज म्हणतात. तसंच आज जेठालाल आणि काकाजींचं नववर्ष आहे, जे दिवाळीच्या नंतर सुरू होतं. विक्रम संवत्सर 2076. समजलं? ओ, अच्छा, समजलं. भिडे भाऊ, मराठी पंजाबी पारशी नंतर पहिले आपण मिनी इंडिया म्हणजेच गोकुळधामचे निवासी आहोत. हा, हे करेक्ट आहे. हा, हे बरोबर आहे. ओ भिडू, तसं तर आमचंही न्यू इयर म्हणजेच बैसाखीचा दिवस एप्रिल मध्ये असतो. पण आपल्या गोकुळधाम सोसायटीची खास गोष्ट हीच आहे की सण कोणाचाही असो, सगळी सोसायटी मिळून तो साजरा करते. अगदी 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 जोडी. चला आता जाऊन काकाजींचा आशीर्वाद घेऊया. चला. अरे हे इथेच आहे. हॅपी दिवाळी आजी अंकल. आमच्या परिवाराकडून तुमच्यासाठी स्पेशल शुभेच्छा आहेत. तुम्हा लोकांचं पूर्ण वर्ष रसमलाई, गुलाबजाम, जिलेबी सारखं गोड गोड जाऊ दे. तुम्हा लोकांना नववर्षाभिनंदन. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. तुम्हा सगळ्यांचं येणारं वर्ष समोसा, कचोरी आणि पापडी चाट एवढं चटपटीत हो. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. गोली, तू विश करतोयस की फरसाणच्या दुकानाची ऍडव्हर्टाइजमेंट करतोय? स्पेशल विश आहे ना. अरे हा गोगी, हा? जसं तू मला स्पेशल विश केलं होतं तसं हत्ती अंकल ना ओ कर. पुत्तर, जा परंपरा चालव. कसलं स्पेशल विस गोगी बाळा? आता करतो. आजी अंकल, हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. यात का नाव होतं? नाही, त्यांनी मला असं उचललं होतं वरती, 2 गिरक्या घेतल्या होत्या, असं स्पेशल विश केलं होतं गोगीनी. गोगीने उचललं हो मग काय झालं गोगी, हत्ती अंकलना का नाही गेलं स्पेशल विश? ते भिडे अंकल, तुम्ही बोलला होतात ना की कमरेचा प्रॉब्लेम होईल म्हणून नाही केलं. बर. अरे बाळा, कंबरदुखीसाठी तर गोळी आहे ना. पप्पा, मी काय करणार? अरे बाळा, तू नाही, औषधाची गोळी.
ओ कम ऑन हंस, या न्यू इयरच्या दिवशी तू हे गोळी औषध काय घेऊन बसलाय? आणि आता तुम्हा सगळ्यांची थट्टा मस्करी संपली असेल तर जेठा भाऊजींच्या घरी जाऊया. काकाजींचा आशीर्वाद घेऊया. तुमच्या आशीर्वादाची शीतल छाया नेहमी आमच्यावर अशीच राहते. आजोबा आजोबा हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर टप्पुडा. हॅपी न्यू इयर. नववर्षाभिनंदन. नववर्षाभिनंदन. मी पण आजोबा तुम्ही मला असा आशीर्वाद द्या की मी चांगला अभ्यास करू शकेन आणि तुमचं आणि मम्मी पप्पांचं नाव मोठं करू शकेन. अरे पोरा, माझे आशीर्वाद तर नेहमी तुझ्या सोबत आहेत. हा, बस तू चांगला विचार आणि निष्ठेने अभ्यास कर. हा? हो. तू बघशीलच एक दिवस तू नक्कीच गडा कुटुंबाचं नाव मोठं करशील. थँक्यू आजोबा, थँक्यू. हा. आजोबा एक मिनिट हा. अरे काय झालं? आजोबा हे बघा, पाहुण्यांचं तोंड गोड करायला मी मिठाई आणि ड्रायफ्रूटचे ट्रे तयार करून ठेवलेत. नाही इथे ठेव. अच्छा टपुडा, जेठ्या कुठे आहे? पप्पा जरा तयार होत आहेत. जेठ्या अजून तयारच होतोय? म्हणजे आज वर्षाच्या पहिल्या दिवशीही जेठ्या उशिरा उठला? येऊ दे त्याला. हा बापूजी, येऊ दे काय, आलेलो आहे आणि कधीचा तयार आहे. मी तर तुमच्या खोलीतही आलो होतो पण तुम्ही झोपलेले होतात. मग मी म्हटलं काही हरकत नाही, आज झोपू दे. कधी? काल रात्री? नाही आज सकाळी. म्हणजे बोलण्याचा अर्थ हा आहे की आज सकाळी तुम्ही झोपला होता तेव्हापासून मी तयार आहे. चल खोटारड्या. हा बापूजी, हे कुर्ता ही बंडी सगळं मस्त वाटत तुम्हाला. बरं पप्पा, हा शर्ट तुम्हाला शोभून दिसतोय, स्मार्ट वाटताय तुम्ही. अरे स्मार्ट तर तू वाटतोयस बेटा, काय कुर्ता घातलायस तू. थँक्यू पप्पा. शेवटी नातू कोणाचा आहे? हा ते तर आहे. पप्पा आशीर्वाद द्या. अरे नाही बेटा, पहिलं बापूजींच्या पाया मी पड. आजोबांचे आशीर्वाद घेतले पप्पा. घेतले? अच्छा, आशीर्वाद द्या. हॅपी न्यू इयर पप्पा. हॅपी न्यू इयर, साल मुबारक. हो, नववर्षाभिनंदन. आजच्या दिवशी मी तर तुला एकच आशीर्वाद देईन की बेटा असं जीवन जग की अख्ख्या गोकुळधाम सोसायटी मधून तुझी एकही कंप्लेंट नाही यायला पाहिजे. काय पप्पा? हे जेठ्या, मस्करी नाही. बापूजी मस्करी नाही, नीट पाया पडलाच नाही, फक्त गुडघ्याला हात लावून रिटर्न झाला. अच्छा पप्पा आशीर्वाद द्या. हॅपी न्यू इयर, नववर्षाभिनंदन. आता बरोबर बेटा, साल मुबारक. शिकून सवरून खूप मोठा माणूस हो आणि आपल्या समाजात, आपल्या कुटुंबात बापूजींचं आणि आपल्या गडा कुटुंबाचं नाव मोठं कर. याच गोष्टीवर तोंड गोड करा. बेटा पहिलं बापूजींचं तोंड गोड कर. हे घ्या आजोबा. हा, दे. हे घे. बापूजी तुम्ही हे घे. बाबूजी, आता माझी पाळी आहे आशीर्वाद घेण्याची. ये. काकाजी, नववर्षाभिनंदन. सुखी राहा. जेठाप्रा, काय शर्ट घातलाय, एकदम चमकदार. मज्जा आली, एकदम खुश करून टाकलंस यार. थँक्यू सडी. जेठाप्रा, आज तर दुकानाला सुट्टी असेल ना? अरे नाही, आज तर मुहूर्ताचा सौदा करायला जावंच लागेल. हो. अच्छा जेठाप्रा, एक मिनिट हा सोडी, ते काय बापूजींकडनं आशीर्वाद घ्यायचा माझा राहिलेला आहे. एक मिनिट आला. काकाजी. अरे हातीडा. अरे जा जेठाप्रा, काकाजींचा आशीर्वाद घे. अरे अजून तू काकाजींचा आशीर्वाद नाही घेतला? नाही, मी ते बापूजींचा आशीर्वाद घ्यायला चाललोच होतो की एवढ्यात तुम्ही लोक आलात त्यामुळे. नूतन वर्षाभिनंदन. हे बघा. जेठा भाऊ, आता लवकर जा आणि काकाजींचे आशीर्वाद घे. जेठालाल, तू अजून काकांचा आशीर्वाद नाही घेतलास? नाही ना मेहता साहेब, बिचारा कधीचा आशीर्वाद घ्यायचा प्रयत्न करतोय, पण जसा हा आशीर्वाद घ्यायला जातो कोणी ना कोणीतरी येतच मध्ये. अच्छा, म्हणून आज थोडं लवकर उठायला हवं होतं जेठालाल. हे बघा माधवी वहिनी, आजच्या सणाच्या दिवशी पण मला शिकवतोय. नाही, तुम्ही आधी आशीर्वाद घ्या. या. काकाजी, हे बघा आता या. नववर्ष अभिनंदन. नववर्ष अभिनंदन. आशीर्वाद द्या की पुढच्या वर्षी जोड्याने आशीर्वाद घेईन मी तुमचा. अरे जेठालाल, हा भाऊ, कुठे चाललेस मित्रा? इथेच आहे. हा, अच्छा. साल वर्ष मुबारक, अभिनंदन. साल मुबारक. बापूजी, काकाजी, अभिनंदन. हॅपी न्यू इयर. बबिताजी, या.
आता जा जेठा, काकांचा आशीर्वाद घे. जेठालालने अजूनपर्यंत आशीर्वाद नाही घेतले नाही का? अरे लांब गोष्ट आहे, सोड ना यार. अरे काय सोडणार रे, मला सांग ना, मला कळतच नाहीये काही. इतक्या दुरून येऊन आम्ही काकाचे आशीर्वाद घेतले आणि एकाच घरात राहून जेठालालने अजून आशीर्वाद नाही घेतले. पोपटलाल, अहो, आज चांगला दिवस आहे. जरा शांती ठेव. मी तुला नंतर पूर्ण डिटेल मध्ये समजावतो. जरा शांती ठेव. हा ठीक आहे ठीक आहे. बापूजी, काकाजी 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 हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर, साल मुबारक सगळ्यांना. आता मी बापूजींचा आशीर्वाद घेतोय. आले का सगळे की कुणी राहिले नाही ना? बघ जरा चेक कर, कोणी येते का? नाही नाही, कोण नाही. चला चला चला. बापूजी आशीर्वाद द्या. दोन मिनिटं. हा आता काय हा जेठे बापूजी आशीर्वाद द्या. नेहमी खुश राहा जेठ्या, नेहमी खुश राहा. हा? अरे बस बस बस. मिळाला मिळाला जेठालाल, मिळाला आशीर्वाद. हा. देव करो आणि तू नेहमी खुश राहा. हा? तुझ्या धंद्यात प्रगती हो आणि तुझ्या ज्या काही इच्छा असतील त्या सगळ्या पूर्ण होत. थँक्यू थँक्यू बापूजी, थँक्यू. हा.